मित्रांनो, प्रबोधनकार के.सी. ठाकरे द्वारा लिखित श्री संत गाडगेबाबा या मालिकेचे पुस्तक वाचन आपण सुरू करण्याआधी आपणास जर माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली आवडली असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिकेचे वाचन. गोतावळी मंडळी जमली, पाने वाढली, पण दारूचा वास कुठे येतच नव्हता. हे काय? पानावर पाहतात तो बुंदीचे लाडू वाढलेले. एक पुढारी गरजले, काय हो हंबीरराव, हा काय जगा वेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू, मटण दारू नाही? जात गोताची रूढी मोडता की काय? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म. जात कुळीला बट्टा लावता तुम्ही. चला उठा रे, कोण कसले जेवण जेवतो? बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबूजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले. त्याच्याशी सगळेजण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेळूतात तर अशा प्रसंगी खूनही पडतात. अगदी शांतपणे निश्चयाने डेबूजी एक एक शब्द बोलू लागला. बाप हो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही, आपल्या अडाणीपणाची नि जिबलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरु बामण ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला आणि मर्तकीच्या तेरव्याला सुद्धा ते गोडधोड पक्वान्नांचा जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहित नाही असं का म्हणणं आहे तुमचं? पुढारी, बोकळ मारला नाही, दारू पाजली नाही तर मुले जगत नाहीत. डेबूजी, कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्हीच मनानं ठरवलं आहे सगळं. मारवाडी गुजराती किती श्रीमंत असतात, खंडी दोन खंडी बकरी मारण्याच्या ऐपतीत असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही, दारू पाजली नाही म्हणून काय त्याची मुले बाळे जगली नाही? त्यांचा काय निर्वश झाला? उलट कंदुरी दारूचे पाठ वाहणारे आपण पहा, काय आहे तुमची सगळ्यांची दशा. शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली संध्याकाळची पंचायत. या मटण दारूच्या पायी घरेदारे शेतीवाड्या सावकाराच्या घरात नेऊन घातल्यात तरी डोळे उघडत नाही. विचार करा मायबाप, भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुसरा कोणी जीवाची हत्या, आणि कुणी मेला तरी पुन्हा हत्याच. हा काय धर्म समजता? चला बसा पानावर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा आणि घरोघर जा. मटण दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागूया सगळे. या शांतपण कट्टर निश्चयी बोलण्याचा परिणाम चांगलाच झाला. एकालाही त्याचे म्हणणे खोडून काढता येईना. सगळे गोतावळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीतच काय, पण हा म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याचा कुशलतेतच समाज सुधारकाची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजही प्रखरतेने जनतेला दिसतो. लोकसेवा प्रारंभ. शेतीवाडी धनत्तर पिकत आहे. गुराढोरांनी गोठा गजबजला आहे. चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे. भरपूर पैसा घरात येत आहे. समाजात मान्यता वाढली आहे. अशा स्थितीतही डेबूजी लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून नीट करायला कुदळ पावळे डेबूजी स्वतः काम करीत राहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटले, पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जणांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावकऱ्यांना शिकवला. कुठे घाण कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेही काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसेल तिथे आपणहून चांगले करावे, त्यासाठी पदरमोडही करावी. हा खाक्या कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबूजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असे मानू लागले. डेबूजीची आंत्यतिक भूतदया. वाटेने जाताना जरा कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबूजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाताऱ्या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का त्याने ती फोडून द्यावी.
ओझ्याखाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. वऱ्हाडात गाडीच्या बैलांना पुराण्यात टोचण्याचा प्रघात फार असे. डेबूजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतकऱ्याला हटकायचा. बाप्पा, हे काय चालवलंस? त्या मुक्या जनावराला ना येत बोलता, ना रडता, ना बोंबलता. तुला कोणी अशी भोकसली तर कसे रे वाटेल तुला? मुक्या जनावराचा असला छळ देवाघरी पाप आहे. वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबूजीने अशी कान उघडणी केल्यामुळे त्या पुराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला. बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल कसायाला उघड्या बाजारात विकण्याचा धंदा फार चाले. ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडा मांसाचे टक्के घरात आणून पोटात घालता. काय तुम्ही माणसं का भूत? तुम्हाला कोणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातील नसती अळगळ म्हणून दिलं उकिरड्यावर टाकून तर कसं बरं वाटल मनाला? असा उपदेश करून तो त्या गो विक्रीला अडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जाऊन सौदा मोडायचा. जनावराला रोग आला का अडाणी शेतकरी औषधोपचाराऐवजी ठराविक भक्ताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत चिक्कार दारू ढोसून अंगारे दुपारे करीत त्या ढोराभोवती आरोड्या मारून मारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भक्ताचा देव खरा, मेले तर आपले नशीब. लय विलास केला म्हणत. हळहळणाऱ्यांना डेबूजी धिक्काराने म्हणायचा, अरे रोग म्हणजे रोग, तो हा देव घुम्या भगत काय कप्पाळ बरा करणार? तो काय ढोराचा डॉक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डॉक्टरचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथे न्यावं म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपारेनी दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कोणाचं बरं याने? ढोराबरोबर तुमचंही वाटोळं होईल असल्या फंदानं. संसारातून समाजाकडे. पहिली मुलगी आलोका नंतर 2-2 वर्षाच्या अंतराने कलावती मुलगी आणि मृदुल नावाचा एक मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखूबाई निपटायची. डेबूजी तिकडे ढुंकूनही पाहायचा नाही. शेती नि लोकसेवा यात तो अखंड गढलेला. जसजसे दिवस जात गेले तसतसा त्याच्या आचार विचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाळा चालवित असताना तो एका विशेष दृष्टिकोनातून सभोवारच्या समाज जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे. संसाराचा हा मामुली गाळा हयातभर असाच हाकत राहायचे काय? जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय? आणखी काही म्हणजे तरी काय? त्याचे त्यालाही उमगेना. माझे सर्व काही ठीक ठाक चालले असले म्हणजे आजूबाजूलाही सबकुछ अलबेल है असे थोडेच. जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजोऱ्या फुगवून कष्टकरी शेतकरी स्वतः अन्न वस्त्राला महाग, अन्याय, लाचलुचपत, पैशासाठी इमान विकणारे बाया बापे, तीच भर स्वार्थासाठी दुसऱ्याचे गळे कापणारे महाजन, अन्यायाला खोट्या नाट्याला प्रतिकार करायची हिंमत कोणाच नसते. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा दारूचा भरमसाठ फैलाव, देव धर्माच्या नावावर हजारो पशूंची हत्या गावोगावी राज रोज चाललेली. कुणीच या पापाच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी. पायात संसाराची बेडी भक्कम खडखडत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं, हरकत नाही. तेवढ्यासाठी जीवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी प्राण खर्ची घालावे. उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातील ही शेकडो पातके खर्चटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? यानी असल्या विचाराने डेबूजी रात्रंदिवस बहरलेला असायचा. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आपणास जर माझा हा उपक्रम आणि माझी वाचन शैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.